नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण हे 24 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे। देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आता या पार्श्वभूमीवरती पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा हप्ता देखील मिळणार आहे का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे, कारण आता 24 फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत। यापूर्वी 18वा हप्ता पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातून जारी केला होता। गेल्या हप्त्याच्या तुलनेमध्ये यावेळी सुमारे 20 लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नमो शेतकरी निधी देखील प्रतीक्षित आहे। दरम्यान राज्यातील जवळपास 91 ते 92 लाख शेतकरी पीएम किसान सोबतच नमो शेतकरी योजनेचे देखील लाभार्थी आहेत। साधारण पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जातो, मात्र यावेळी असं होणार नसल्याची शक्यता आहे। यापूर्वी पीएम किसानचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता एकत्र देण्यात आला होता, मात्र त्यावेळी गोंधळ झाल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यामुळे यावेळी सुरुवातीला केवळ पीएम किसानचाच हप्ता दिला जाणार आहे। तर मग 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाईल। त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या नमो हप्त्याचा वितरण करेल। यासाठी साधारण 60 ते 8 दिवस लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान नमो सन्मान शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना देखील आता तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे येऊन जातील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।